च्या केबिनमध्ये जात होते, त्यांना भेटत होते, तर त्याचा अर्थ ते निकाल त्यांच्या साईडनी लावण्यासाठी जात होते का? नाही. कामं आहेत, अध्यक्ष आहेत, जातात भेटायला. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अध्यक्ष भेटणं ही एक मला वाटतं स्वाभाविक गोष्ट आहे. त्याला इतकी हवा देण्याची गरज नाही. थोडाच वेळ राहिलेला आहे, तुम्ही सुद्धा एकत्र बाळासाहेब भवनवरून आता विधान भवनाकडे जाताय, काय नेमकं सांगण्यात आलं? काय नाही, फक्त तिथे या म्हणून सांगण्यात आलेलं आहे. बाकी काही नाही, मला निकाल काही माहिती नाहीये. जो निकाल असेल तो स्वीकारण्याची माझी तयारी आहे. नक्कीच जर पाहायला गेलं तर यामिनी जाधव यांचं सुद्धा नाव निकालामध्ये आहे आणि ते सुद्धा आता विधान भवनाच्या दिशेने निघालेले आपल्याला पाहायला मिळते. ही संपूर्ण दृश्य आहेत बाळासाहेब भवनाच्या आज परिसरातील. कोणतीही कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी खरं तर पाहायला गेलं तर मोठी पोलीस बंदोबस्त या संपूर्ण परिसरात लावलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर याच लिंकवरून आपल्याला विधान भवनामध्ये ज्यावेळेला विधानसभा अध्यक्ष निकालाचं वाचन करतील त्यावेळेला आपल्याला थेट हे पाहता येणार आहे. काउंटडाऊन सुरू झाले, अवघी काही मिनिटं उरलेली आहेत. या निकालपत्रावर शेवटचा हात फिरवण्याचं काम सुरू आहे. काही वेळातच विधानसभा अध्यक्ष या ठिकाणी दाखल होतील. तर शिवसेना कुणाची अपात्र कोण अवघ्या काही मिनिटांमध्ये, अवघ्या 5 मिनिटांमध्ये फैसला समोर येणार आहे. शिंदे की ठाकरे अपात्र कोण ठरणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार. अवघ्या काही मिनिटात याचा फैसला, महाराष्ट्राच्या राजकारणाचा सगळ्यात मोठा फैसला विधानसभा अध्यक्ष या आज देणार आहेत. आणि अवघी काही मिनिटं उरली आहेत. काही वेळातच विधानसभा अध्यक्ष आता सेंट्रल हॉलमध्ये येतील. आणि महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला हा निकाल लाईव्ह पाहता येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संपूर्ण महाराष्ट्राला निकाल लाईव्ह पाहता येणार असल्याचं सकाळी जाहीर केलं आहे. तर ठाकरे गटाचे आणि शिंदे गटाचे आमदार यांना देखील या ठिकाणी बोलावण्यात आलेले आहे. त्याचबरोबर वकिलांना देखील या ठिकाणी बोलावण्यात आलं असून आता सेंट्रल हॉलमध्ये सगळे पोहोचलेत आणि आता काही वेळातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या ठिकाणी येतील आणि याचं थेट प्रक्षेपण आपण पाहणार आहोत. या निकालाचे प्रत्येक बारकावे तसंच या निकालाचं वाचन साधारणतः 1 तास सुरू राहील असंही म्हटलं जातं. अवघे 3.5 मिनिटं सध्या बाकी आहेत निकाल वाचनाला सुरुवात होण्यासाठी आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निकाल वाचन करतील. तब्बल 1 तास या निकालाचं वाचन होणार असल्याची माहिती देखील विधान भवन सचिवालयाकडून देण्यात आली आहे. ते एक एक करून आमदार जे आहेत ते सुद्धा आता विधान भवनामध्ये पोहोचत आहेत. शिवसेना पात्र अपात्र याचा निकाल जो आहे तो आज लागणार आहे. आमदार अपात्रतेच्या निकालाचा थेट प्रक्षेपण आपण पाहणार आहोत. प्रत्येक वाक्य सोपं करून आम्ही तुम्हाला सांगू. तर विधान भवनामध्ये सेंट्रल हॉलमध्ये आता दोन्ही गटाचे वकील दाखल झालेले आहेत. त्याचबरोबर दोन्ही गटाचे आमदार देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अवघ्या 3 मिनिटांमध्ये आता निकाल वाचनाला सुरुवात होणार आहे. काउंटडाऊन सुरू झालेलं आहे. काही वेळातच विधानसभा अध्यक्ष आता सेंट्रल हॉलमध्ये येतील आणि तिथे निकालाचं वाचन सुरू करतील. तर याच लिंकवर सध्या आणि TV9 मराठीवर तुम्हाला हा संपूर्ण निकाल पाहता येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या महाफैसल्याचं अर्थातच ऐतिहासिक निकालाचं वाचन करतील. एका बाजूला आपण विधानसभा अध्यक्ष हे निकालाचं वाचन करताना पाहणार आहोत, तर दुसऱ्या ठिकाणी ब्रेकिंग मध्ये आपण प्रत्येक जो पॉइंट आहे, प्रत्येक मुद्दा आहे तो या ठिकाणी आम्ही तुम्हाला दाखवू जेणेकरून निकाल आणखी सोपा करून या ठिकाणी पाहता येणार आहे. तर ही दृश्य देखील आपण पाहतो आहोत. एकीकडे महाफैसला तर दुसरीकडे आता शिंदे हे यवतमाळ आणि हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत आणि आता प्रतीक्षा लागून राहिलेली आहे. धाकधूक देखील शिगेला पोहोचलेली आहे महाफैसल्या संदर्भात. शिंदे गटाचे सगळेच आमदार कॉन्फिडंट आहेत की विजय आमचा होईल, बहुमत आमच्याकडे आहे असा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. मात्र धाकधूक दोन्ही गटांकडे आहे. शिंदे की ठाकरे अपात्र कोण होणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष. आणि सेंट्रल हॉलमध्ये दोन्ही गटाचे आमदार त्याचबरोबर वकील देखील दाखल झालेले आहेत आणि निकाल काय, दोन्ही गटातील समर्थकांची धाकधूक देखील आता वाढलेली आहे. सेंट्रल हॉलमध्ये विधानसभा अध्यक्ष निकालाचं वाचन करतील आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा फैसला याच ठिकाणी होणार आहे. अवघ्या 2 मिनिटांमध्ये आता निकाल वाचनाला सुरुवात होईल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निकालाचं वाचन करणार आहेत आणि तब्बल 1 तास या निकालाचं वाचन सुरू असणार आहे. TV9 मराठीवर निकालाची प्रत्येक अपडेट आणि हा महाफैसला आपण पाहू शकणार आहात. शिवसेना कुणाची अपात्र कोण अवघ्या काही मिनिटात याचा फैसला होणार आहे. ऐतिहासिक असा हा निकाल असेल. आणि शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे हे देखील विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत. त्याचबरोबर आमदार भरत गोगावले, संजय शिरसाट हे देखील विधान भवनात पोहोचले. तर दोन्ही गटाचे वकील देखील आता विधान भवनातील सेंट्रल हॉलमध्ये दाखल झाले आहेत. शिंदे की ठाकरे अपात्र कोण होणार याकडे संपूर्ण देशाच्याच नजरा लागलेल्या आहेत. सेंट्रल हॉलमध्ये आमदार वकील आता दाखल झालेत आणि आता प्रतीक्षा आहे ती विधानसभा अध्यक्षांची. आणि निकाल काय, दोन्ही गटातील समर्थकांची धाकधूक देखील आता वाढलेली आहे. शिंदे आणि ठाकरेंमधल्या 1 वर्ष 8 महिने चाललेल्या खटल्याचा जजमेंट डे म्हणून आजच्या दिवसाकडे पाहिलं जात आहे.
राज्याच्या राजकारणाचाच निर्णय आज होणार आहे. शिवसेना कुणाची, अपात्र कोण, अवघ्या काही मिनिटात याचा फैसला येईल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे विधान भवनातील सेंट्रल हॉलमध्ये, ज्या सेंट्रल हॉलमध्ये आतापर्यंतची सुनावणी पार पडली त्याच सेंट्रल हॉलमध्ये या निकालाचं वाचन होईल. दोन्ही गटाचे वकील देखील आता सेंट्रल हॉलमध्ये दाखल झाले. पुढच्या काही मिनिटांमध्ये विधानसभा अध्यक्ष निकाल वाचनाला सुरुवात करणार आहेत. सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे ती या निकालाची. थोड्याच वेळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचा महाफैसला. शिंदे की ठाकरे, कोणत्या गटाचे आमदार अपात्र होणार हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. सेंट्रल हॉलमध्ये आमदार आणि वकील देखील दाखल झालेले आहेत आणि आता प्रतीक्षा आहे ती निकाल वाचनाची. तर एका बाजूला विधानसभा अध्यक्ष या ठिकाणी निकालाचं वाचन करतील. त्यातील प्रत्येक मुद्दा तुम्हाला आमच्या स्क्रीनवर या ठिकाणी पाहता येणार आहे. आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलेलं आहे की हा निकाल बेंचमार्क सेट करणारा आहे, ऐतिहासिक असा हा निकाल असणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निकाल देतात याकडे केवळ राज्याचंच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. तर सेंट्रल हॉलमध्ये आता सध्या निकालाची प्रतीक्षा आहे. निकाल काय लागणार, दोन्ही गटातल्या समर्थकांमध्ये सुद्धा धाकधूक अगदी शिगेला पोहोचली आहे. शिंदे आणि ठाकरेंमधल्या 1 वर्ष 8 महिने चाललेल्या खटल्याचा जजमेंट डे म्हणून आजच्या दिवसाकडे पाहिलं जातंय. आणि शिवसेना कुणाची, अपात्र कोण, अवघ्या काही मिनिटांमध्ये या ठिकाणी फैसला सुनावला जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निकालाचं वाचन करतील. 1 तास या निकालाचं वाचन केलं जाणार आहे. आणि आता 4:30 वाजलेले आहेत. कोणत्याही क्षणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सेंट्रल हॉलमध्ये येतील आणि निकाल वाचनाला सुरुवात करतील. तर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे आता विधान भवनात पोहोचले. त्याचबरोबर ठाकरे गटाकडून सुनील शिंदे, वैभव नाईक, त्याचबरोबर अंबादास दानवे हे देखील विधान भवनात दाखल झाले. तर अद्याप अध्यक्ष अँटी चेंबरमध्येच आहेत आणि निकालाची प्रतीक्षा आहे. गेल्या काही वेळापासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे त्यांच्या अँटी चेंबरमध्ये आहेत. 2 अधिकारी देखील त्यांच्या सोबत या ठिकाणी आहेत. आणि काही वेळातच आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सेंट्रल हॉलमध्ये येतील आणि त्यानंतर निकाल वाचनाला